नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या यूट्यूब चॅनल मास्टर वैभव हिरेमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका. आपल्याला व्हिडिओ फक्त 9-10 मिनिटांमध्ये संपवायची आहे. तर व्हिडिओमध्ये जास्त काही एक्सप्लेनेशन आपण बघणार नाही. सर्व जे काही प्रश्न आहेत ते बघणार आहोत. तुम्हाला जिथे वाटेल तिथे व्हिडिओला थांबवून तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. चला व्हिडिओला सुरू करूया. प्रथम सत्र परीक्षा 2024-25 इयत्ता 10वी विषय गणित भाग 2. याआधी विद्यार्थी मित्रांनो, सर्व विषयाची प्रश्नपत्रिका आपण अपलोड केलेल्या आहेत. मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, गणित भाग 1 असेल, ही गणित भाग 2ची आहे, इतिहास, भूगोल, सर्व वैज्ञानिक, विज्ञान 2च्या ही प्रश्नपत्रिका तुम्हाला मिळतील. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देण्यात येईल. तसंच खाली आमचा व्हॉट्सअप नंबर दिसतो, त्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअपला मेसेज फक्त, तिथे तुम्हाला लिंक सर्व पुरवल्या जातील. तुमचा काही प्रश्न असेल प्लीज कमेंट करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवर सेट करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न 1 ज्यामध्ये एमध्ये दिला आहे, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. MCQचे क्वेश्चन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्यांचे वर्णाक्षर लिहा. बघा विद्यार्थी मित्रांनो, वर्णाक्षर लिहायचं आहे. ज्यामध्ये आहे तुम्हाला पहिल्यामध्ये त्रिकोण ABC कॉन्ग्रुएंट आहे विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण PQRला तर AC, आणि खाली तुम्हाला ब्रॅकेट त्रिकोणामध्ये दिला आहे BC/QR. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काय असेल ते तुम्हाला लिहायचं आहे. योग्य पर्याय निवडायचा आणि विधान पूर्ण करायचं आहे, किंवा तुम्हाला ब्रॅकेट पूर्ण करायचे किंवा वर्णाक्षर लिहायचं. वर्णाक्षर लिहिण्यासाठी सांगितलं गेलेलं आहे. एमध्ये आहे तुम्हाला AB, बीमध्ये आहे तुम्हाला BC, सीमध्ये आहे तुम्हाला PQ आणि डीमध्ये आहे तुम्हाला PR. त्यानंतर दुसरा विद्यार्थी मित्रांनो, एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? विद्यार्थी मित्रांनो, एका चौरसाच्या बाजूची लांबी 10 सेमी आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती? कर्णाची लांबी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लिहायची आहे. जसे की मध्ये आहे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो 10√3 सेमी दिलेलं आहे. ओके. बीमध्ये आहे तुम्हाला 10√2 सेमी दिलेला आहे आणि 10 सेमी दिला आहे. सीमध्ये, डीमध्ये आहे तुम्हाला 5√2 सेमी. ओके. त्यानंतर तिसऱ्या विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण PQRमध्ये कोण R बरोबर 90 डिग्री आणि कोण P बरोबर 30 डिग्री. जर PQ बरोबर 12 सेमी तर QR बरोबर किती? ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एमध्ये तुम्हाला दिला आहे 6 सेमी, बीमध्ये आहे तुम्हाला 6√2 सेमी, त्यानंतर सीमध्ये आहे तुम्हाला 6√3 सेमी आणि डीमध्ये आहे तुम्हाला 12√2 सेमी. जो काही योग्य पर्याय आहे तो निवडून तुम्हाला वर्णाक्षर लिहायचं आहे. त्यानंतर चौथा आहे, एका बिंदूतून टिंबू वर्तुळे जातात. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये पहिला आहे 1, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बीमध्ये आहे 2, सीमध्ये आहे 3 आणि डीमध्ये आहे अनंत. कमेंट सेक्शनमध्ये सांगा. उत्तर खूप भारी आहे याचं. कमेंट सेक्शनमध्ये सांगा जो काही योग्य पर्याय आहे चौथ्याचा. बीमध्ये आहे खालील उपप्रश्न सोडवा. खालील उपप्रश्न सोडवायचे आहेत. पहिला विद्यार्थी मित्रांनो, आकृतीत रेख QR जी पॅरलल आहे बाजू BC. ओके. त्याच्यानंतर आहे, जर AQ बरोबर 2, QB बरोबर 3, AR बरोबर 4 व RC बरोबर X, तर Xची किंमत काढा. Xची किंमत काढायची आहे विद्यार्थी मित्रांनो. बघू शकता उपप्रश्न दिला होता, तुम्ही डायग्राम बघू शकता. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोण PQR कॉन्ग्रुएंट आहे त्रिकोण XYZला, तर प्रमाणात असणाऱ्या संगत बाजू लिहा. प्रमाणात असणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो संगत बाजू लिहायची आहे. त्यानंतर तिसरा आहे, त्रिकोण XYZमध्ये XY² बरोबर XZ² अधिक ZYचा वर्ग, तर त्रिकोण XYZचा कोणता कोण काटकोन आहे? त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चौथ्यामध्ये आकृतीत O केंद्र असलेल्या वर्तुळात AB हा व्यास आहे. जर कोण MAB बरोबर 35 डिग्री, तर कोण MBAचे माप काढा. MBAचे माप काढायचे ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. प्रश्न 2 मध्ये दिला आहे, पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहा. पुढीलपैकी कोणत्याही 2 कृती पूर्ण करून लिहायच्या आहेत. पहिल्यामध्ये आहे, आकृतीचे निरीक्षण करून कृती पूर्ण करा. आकृतीचे निरीक्षण, हे बघा ही आकृती दिली आहे आणि कृती पूर्ण करायची आहे. जसं की मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये आणि इतर प्रथम सत्र परीक्षा आहे, परंतु बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्हाला अधिकाधिक गुण मिळवायचे असतील, जवळपास तुम्हाला जर तुमचा 40 मार्काचा गुण आहे, गणित 2चा 40 गुणांचा पेपर आहे, 40 मार्कचा पेपर आहे, तर त्यामध्ये जवळपास तुम्हाला 37-38 गुण मिळवायचे असतील, तर ॲक्टिव्हिटीज खूप इम्पॉर्टंट असतात. तुमच्या गणित 2च्या ॲक्टिव्हिटी बुकमध्ये जवळपास विद्यार्थी मित्रांनो 17 ॲक्टिव्हिटीज आहे. तर तुम्ही सर्व 17 ॲक्टिव्हिटीज तुम्हाला सोडत येतात का बघा. ओरली सर्व पाठ करून ठेवा, रट्टा मारून ठेवा, खूप इम्पॉर्टंट ठरतील त्या तुम्हाला. ओके. तर बघा, ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या. 2 गुणांची ॲक्टिव्हिटी आहे तुम्हाला यामध्ये 3 दिलं आहे, त्यापैकी कोणतेही 2 पूर्ण करायचे आहेत. बघा ही ॲक्टिव्हिटी आहे, हिचं स्क्रीनशॉट घेऊ शकता. जाऊया आपण पुढे. दुसऱ्या विद्यार्थी मित्रांनो, ॲक्टिव्हिटी ज्यामध्ये म्हटलेलं आहे, सोबतच्या आकृतीचे निरीक्षण करा व पुढील कृती पूर्ण करा. ओके. आकृतीचे निरीक्षण करा व पुढील कृती पूर्ण करा. उकल दिला आहे, रेख AC हा व्यास आहे. ओके. त्यानंतर M कंस AXC बरोबर 180 डिग्री. कंस AXC हा अर्धवर्तुळ आहे. ओके. बघा ही तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. तर ही तुम्हाला डायग्राम आणि ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला कंप्लीट करायची आहे. ॲक्टिव्हिटी कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला 2 गुण मिळतील. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये आहे केंद्र. तुम्ही स्क्रीनशॉट घेत चला, त्यामुळेच म्हणतो तुम्ही टाईम स्टॅम्पवरती स्क्रीनशॉट घेत चला. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, ज्यामध्ये म्हटलं गेलं आहे, केंद्र
व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळावरील ए या बिंदूतून स्पर्शिका काढा. स्पर्शिका काढायची आहे. त्यानंतर बीमध्ये आहे खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न सोडवा. आता खालीलपैकी कोणती 4 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे आकृतीत त्रिकोण ए बी सी कॉन्ग्रुएंट त्रिकोण ई डी सी. ए सी बरोबर 15, बी सी बरोबर 10 व ई सी ई बरोबर 12. तर ओके, एक्सची किंमत काढा. तर ही बघा, ही तुम्हाला आकृती दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दुसरा, ह्या आकृत्या दिलेल्या आहेत, ज्यामध्ये म्हटलेलं आहे खालील आकृतीत त्रिकोण समरूप आहेत का. खालील आकृतीत विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण समरूप आहेत का, आणि असतील तर कोणत्या कसोटीनुसार. तर विद्यार्थी मित्रांनो बाकोबा बासोबा जे काही कसोटी आहेत, तर कोणत्या कसोटीनुसार हे एकरूप आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरा, 7 सेमी 24 सेमी व 25 सेमी या काटकोन त्रिकोणाच्या बाजू आहेत का, ते साकारण लिहा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो चौथा आहे, 2 अंतस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर 10 सेमी आहे. त्यातील एका वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असेल तर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या ठरवा. कोन ए बी सी बरोबर 105 डिग्री काढून दुभागा. ओके, 5वा प्रश्न आहे हा. नंतर प्रश्न तिसरा आहे, खालीलपैकी कोणती एक कृती पूर्ण करून लिहा. कोणती एक कृती पूर्ण करून लिहायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आय थिंक तुम्हाला 2 किंवा 3 दिले असतील. 3 गुणांसाठी दिलेली आहे. ओके, त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू बी सीवर बिंदू डी हा असा आहे की कोन बी ए सी बरोबर कोन ए डी सी. तर सिद्ध करा सी एचा वर्ग बरोबर सी बी गुणिले सी डी. सिद्धता. ओके, हे तुम्हाला सिद्ध करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्रिकोण सी डी ए व त्रिकोण सी ए बी मध्ये कोन ए डी सी हा कॉन्ग्रुएंट आहे. त्रिकोण म्हणणार नाही, कोण म्हणता येईल ना, कोन बी ए सी. ओके, तर ही तुम्हाला जी काही डायग्राम आहे, ॲक्टिव्हिटी आहे, ती कंप्लीट करायची आहे. डायग्राम बघून घ्या एकदा, आणि जिथे तुम्हाला वाटतं स्क्रीनशॉट घ्यावा असं तिथे तुम्ही स्क्रीनशॉट घ्या. त्यानंतर दुसरं आहे आकृतीमध्ये रेख ए डी, जी की परपेंडिक्युलर आहे, जी परपेंडिक्युलर बाजू आहे बी सी, आणि कोन सी बरोबर 45 डिग्री आहे, बी डी बरोबर 5 आहे, ए सी बरोबर 8√2 आहे. त्यानंतर यावरून ए डी व बी सी काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा. पुढील कृती पूर्ण करायची आहे. बघा, ही आकृती तुम्हाला दिलेली आहे आणि उकल दिलेली आहे. ओके, हिचा स्क्रीनशॉट घ्या. हिचा स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुम्हाला हे सोडवता येईल. ओके, त्यानंतर आहे बीमध्ये, ज्यामध्ये आहे खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. आता खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचे आहे, ज्यामध्ये पहिला आहे, सिद्ध करा की चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन परस्पराचे पूरक कोन असतात. त्यानंतर दुसरा आहे आकृतीमध्ये रेख डी ई, जी की पॅरल बाजू आहे ए बी, आणि डी सी बरोबर आहे 2 बी डी. जर ए बरोबर त्रिकोण सी डी ई बरोबर 20 चौसेमी. त्यानंतर तर ए बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो चौकोन ए बी डी ई काढा. ओके, चौकोन ए बी डी ई काढायचा आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो तिसरा, त्रिकोण पी एस आरमध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी आणि पी एस काढा. ओके, आर पी आणि पी एस काढायचं आहे. सर्व प्रश्नपत्रिकेचे तुम्ही टायमावरती स्क्रीनशॉट घेत चला. अधिक हेल्प लागत असेल खाली व्हॉट्सअप नंबर दिसतो, तेव्हा संपर्क करा व्हॉट्सअपला. चौथा विद्यार्थी मित्रांनो, 4.2 सेमी त्रिज्या घेऊन वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 7 सेमी अंतरावरील बिंदूतून त्या वर्तुळास स्पर्शिका काढा. ओके, प्रश्न चौथा आहे, खालीलपैकी कोणती 2 उपप्रश्न सोडवा. कोणती 2 उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे, ज्यामध्ये पहिला आहे त्रिकोण एस एच आर, जो की कॉन्ग्रुएंट आहे विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण एस व्ही यूला, आणि त्रिकोण एस एच आरमध्ये एस एच बरोबर 4 सेमी, एच आर बरोबर 4 सेमी, एस आर बरोबर 4.8 सेमी, आणि एस एच अपॉन एस व्ही बरोबर 5/3. तर त्रिकोण एस व्ही यू काढायचा आहे. त्यानंतर दुसरा आहे त्रिकोण ए बी सीचे अंतवर्तुळ बाजू ए बीला यल बिंदूमध्ये, बाजू बी सीला यम बिंदूमध्ये व बाजू ए सीला यन बिंदूमध्ये स्पर्श करते. पी हा वर्तुळाचा केंद्र आहे. तर सिद्ध करा. सिद्ध करायच्या विद्यार्थी मित्रांनो ए, ज्यामध्ये यामध्ये दिला आहे तुम्हाला त्रिकोण ए बी सी अँगल ट्रँगल ए बी सी बरोबर 1/2 आणि ए बी अधिक बी सी अधिक ए सी गुणले आर. ओके, तर ही बघा, ही डायग्राम दिलेली आहे, ही आकृती दिलेली आहे. जाऊया पुढे, ज्यामध्ये तिसरा दिलेला आहे आकृतीमध्ये कोन डी एफ ई बरोबर 90 डिग्री रेख एफ जी, जी की परपेंडिक्युलर आहे रेख ई डीला, आणि जर जी डी बरोबर 8 एफ जी बरोबर 12. तर यामध्ये पहिला दिला आहे ई जी, दुसरा दिला आहे एफ डी, तिसरा दिला आहे ई एफ, चौथा दिला आहे ई डी काढा. ओके, ही आहे आकृती. प्रश्न 5वा आहे, खालीलपैकी कोणती एक उपप्रश्न सोडवा. कोणताही एक उपप्रश्न विद्यार्थी मित्रांनो सोडवायचा आहे. या आकृतीवरती प्रश्न आहे. आकृतीमध्ये जीवा ए सी आणि जीवा डी ई बिंदू बीमध्ये छेदतात. जर कोन ए बी ई बरोबर 108 डिग्री आणि यम कंस ए ई बरोबर 95 डिग्री, तर यम कंस डी सी काढा. ओके, डी सी काढायचं आहे. सर्वप्रथम आकृती बघून घ्या आणि प्रश्न बघून घ्या. दुसरा विद्यार्थी मित्रांनो, ओ केंद्र आणि 2 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाला पी आणि
या बाह्यबिंदूतून √12 सेमी लांबीची स्पर्शिका खंड काढा. पीचे वर्तुळ केंद्रापासूनच अंतर मोजा. ओके बघा विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका होती प्रथम सत्र परीक्षा इयत्ता 10वी विषय गणित भाग 2ची. ही प्रश्नपत्रिका नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रथम सत्र परीक्षेसाठी अगदी महत्त्वाची ठरेल. तुम्हाला काही मदत हवी असेल तुम्ही व्हॉट्सअपवरती संपर्क करू शकता. खाली व्हॉट्सअप नंबर दिसतोय. आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ऑल नोटिफिकेशनवरती सेट करा. आता तुमच्या स्क्रीनवरती काही व्हिडिओ काही प्लेलिस्ट दिसत असेल. प्लेलिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या इयत्ता 10वीच्या प्रथम सत्राच्या फर्स्ट सेमेस्टरच्या सर्व विषयाच्या प्रश्नपत्रिका मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित 1, गणित 2, विज्ञान 1, विज्ञान 2, इतिहास बुकवर सर्व विषयाच्या दिसू लागतील. तुम्ही बघू शकता. ओके, तुमचं काही डाऊट असेल नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. आणि तुम्हाला सर्वांना हे गणित 2च्या पेपरसाठी शुभेच्छा देतो. व्हिडिओ लाईक केलेल्या विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता तुम्हाला लवकरच दिवाळी येणार आहे, त्यामुळे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देतो. आणि या व्हिडिओला इथेच थांबवतो. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.